टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वादग्रस्त बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर हिला आता न्यायालयाकडून जो आहे तो थोडा दिलासा मिळालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। अटकपूर्व जामीन जो आहे तो तिचा मंजूर झालेला आहे। या सर्व घटनेचा जो आहे तो पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, अखेर पूजा खेडकरला जो आहे आता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे, काय वाटतंय नक्की? पहिली गोष्ट म्हणजे अटकपूर्व जामीन हे म्हणजे काय पूर्ण खटल्यातून सुटणं नसतं, ही एक न्यायिक प्रक्रिया आहे। काहीतरी घडलं असेल, तात्पुरता जामीन अटकपूर्व जामीन मिळालेला आहे। परंतु या संदर्भात एक गोष्ट मात्र नक्की सांगता येईल की आत्तापर्यंत पूजा खेडकर प्रकरण असो किंवा IAS अधिकाऱ्यांची मी केलेली कंप्लेंट्स असो किंवा महाराष्ट्रातल्या MPSCच्या अधिकाऱ्यांची प्रकरणं असो, याच्यामध्ये यंत्रणांचा जो भूमिका आहे ती बोटचेपी भूमिका दिसते। म्हणजे त्यांचं म्हणणं असं दिसतं आहे, म्हणजे माझा जो काही पाठपुरावा चालला आहे त्याच्यावरून, की ज्या बडतर्फ केलं ना आता सोडून द्या, तुम्ही फार पुढे गेलात, लॉजिकल एंडला हे प्रकरण येतो म्हटलात की आम्हीसुद्धा अडचणीत येऊ, म्हणून कदाचित काही गोष्टीमध्ये सौम्य भूमिका घेतली जात असेल आणि त्याच्यातून पूजा खेडकरला तात्पुरता जामीन मिळाला असेल। परंतु आपण जर पाहिलं सुरुवातीपासूनच जेव्हापासून ही जी घटना जी आहे ती आता न्यायप्रविष्ट झाली तेव्हापासून पूजा खेडकरला कुठेतरी दिलासाच मिळत आलाय। म्हणजे कुठेतरी वेगळा संदेश चालला असं वाटत नाही की काही करा तुम्ही, तुम्हाला दिलासा भेटतोय। 100% हा वेगळा याच्या बाबतीत वेगळं मत असायचं कारण नाही। यंत्रणा या बाबतीत नेहमीच बोटचुपी भूमिका घेत आहेत, कारण हे प्रकरण जर लॉजिकला एंड गेलं, अधिकृत सगळं व्हायला लागलं, तर यातले बरेच अधिकारी बऱ्याच यंत्रणा यांचं पितळ उघडं पडेल। त्याच्यामुळं अशा प्रकरणामध्ये ते प्रकरण लवकरात लवकर निकाली लागेल आणि फार पुढे जाणार नाही याची काळजी यंत्रणा घेत असतात, त्यामुळे कदाचित असं घडलं असेल। ह्या सर्व जामिनीचं प्रकरण असेल किंवा जे घटना सुरू झाल्यापासून दिलासा द्यायचे जे घटना त्याला कुठेतरी प्रशासन जबाबदार वाटते। अगदी प्रशासन आहे, कदाचित दिल्ली पोलिसांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील असं आपण गृहीत धरूया, कारण ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं आहे ते पाहता त्यांच्या एकूणच भूमिकेबद्दल काय आता बोलावं हे कळत नाही। परंतु अगदी पुण्यातलं आपल्या पिंपरी चिंचवडचं प्रकरण घ्या, पूजा खेडकरने एका दिवशी पिंपरीलाही DY पाटीलला अर्ज केला आणि दुसरा केला औंधलाही, आणि दोन्हीकडं स्वतःचे पत्ते वेगळे दिले, ते खोटे होते, त्याच्यामध्ये अनेक उणिवा होता। आता हा प्रकार जो आहे हा उघडकीस आणायचा असेल तर कस्टोडियल म्हणजे पोलीस कोठडीत घेऊनच इंटरॉगेशन आवश्यक होतं, परंतु तसं काही घडलेलं दिसत नाही। याचा अर्थ कदाचित यंत्रणांनी वेगळी काहीतरी भूमिका घेतली असावी। काय पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमची भूमिका ऑलरेडी माझा पूजा खेडकर बरोबरच आणखी 22 सिव्हिल सर्वंटची कंप्लेंट आहे माझी पेंडिंग, त्याच्यामध्ये अजून काही DOP कडून उत्तर येत आहेत। त्यानंतर मी हे सगळं प्रकरण घेऊन सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।